आमचा खेळ मुक्काम पोस्ट पिसई केसरेवाडी नक्कीचा खेळ हा जवळजवळ आमची 7 पिढ्यापासून चालत आलेला आहे आणि त्याच्या आधीचे आमच्या पंजोबांपासून आजोबा वडील आम्ही आणि आमची मुलांनी ही आता जी नाचतात ते आमची नातवंड आहेत। अशी परंपरा महामाई देवीचा खेळ हा आम्ही परंपरा चालू ठेवलेला आहे अजूनपर्यंत। आणि ह्या खेळाला एवढी मागणी आहे की होळी पहिली होळी लागायच्या आधीही पब्लिकचे फोन येतात की तुम्ही केव्हा येताय, नक्की घेऊन या, आमच्याकडे या, महाप्रसादीसाठी या इकडे, असे त्यांचा आग्रहाची विनंती असते। मग आपल्यालाही तिथे जावंच लागतं। महामाई देवीचा खेळ म्हणून आम्ही आपला प्रसिद्ध आहे दापोली तालुक्यामध्ये। हे खेळ आम्ही रत्नागिरीलाही देखील भैरी, जुना भैरी, नवीन भैरी या ठिकाणी रत्नागिरीमध्येही घेऊन गेलो होतो। चिपळूण पालखी उत्सवाला चिपळूणमध्येही गेलेले आहे, तिकडेही मागणी भरपूर असते। तर आत्ताचे आम्ही कालच बाहेर पडलो आणि आज आम्ही पांगारवाडी, जाळगाव पांगारवाडी साने गुरुजींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माझी पिसे गाव। साने गुरुजींची श्यामच्या या पुस्तकामध्ये पान क्रमांक 100 या पुस्तकाच्या पान क्रमांकावरती पिसाच्या नकट्याचा साने गुरुजींनी 1948 साली या पिसाच्या नकट्याचा उल्लेख करून ठेवला आहे। हा नकट्याचा जो मुखवटा आहे, हा मुखवटा पूर्वी सानगेरी असा एक झाडाचा प्रकार होता, त्याच्यामध्ये साने गुरुजींनी उल्लेख केला किंवा तो काजूच्या झाडाचा आहे असं साने गुरुजींनी पुस्तकामध्ये लिहून ठेवलेलं आहे। आणि आजची आमची 7वी पिढी हा नकटा नाचवते। नकटासूर म्हणजे दापोली तालुक्याला नकटा म्हणतात, गोवावर साईडला आला शंकासूर म्हणतात। आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नकटा म्हणजे उर्फ शंकासूर हा गावदेवी आई महामाईचा हा रखवाला आहे, हा देवाचा रखवाला, हा तिचं रक्षण करतो, हा कोयता आहे। जर एखाद्या देवीचा दागिना किंवा काही कोण येत असेल तर हा नकटा लहान मुलाला घाबरायचा, मोठ्या मुलांना घाबरायचा आणि तिथून दूर करायचा, म्हणून हा हातामध्ये कोयता आहे। हा कोयता म्हणजे एक गावदेवीचा रक्षक आहे, त्याला ढाल म्हटलं जातं। आणि असा हा आमचा पोशाख आहे आणि परंपरा आज जवळजवळ आम्ही 7 पिढ्या जपत आहोत।